नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ सागर आणि आज आपण डिस्कस करणार आहेत एस-एस-सी बोर्डाचा क्लास 10चा भूगोल विषयाचा पेपर पॅटर्न जे की आहे 40 मार्काचा. आता बघा लक्ष द्या, हे 40 मार्काचं आणि तुमचं इतिहास आणि राज्यशास्त्र ते 40 मार्काचं. ठीक आहे. आणि 20 मार्काचे जे तुम्हाला असते प्रॅक्टिकल, बरोबर? आता हे 40 मार्काचं जे इतिहास आणि राज्यशास्त्राचं जे पेपर पॅटर्न आहे आणि ते पेपर कसा सोडवायचा आहे, ते मी ह्या चॅनलवर टाकलेलं आहे याआधी. वाटलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या गोष्टीला पिन करतो. किंवा त्याची लिंक सेंड करतो जेणेकरून तुम्हाला ते लगेच बघता येईल. आधी तो व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक रिदममध्ये राहताल, की अच्छा ते नंतर हे. ओके. ठीक आहे. सो 40 मार्काचे कसे प्रश्न येतात आणि त्यावर उत्तर कशी लिहायचे हे आपण दोन्ही गोष्टी डिस्कस करणार आहेत. ठीक आहे. बघा लक्ष द्या. हे बघा मी नमुना प्रश्नपत्रिका आणली आहे. ठीक आहे. जी की आहे 2 तास तुम्हाला वेळ भेटते आणि 40 मार्क्स असतात. ठीक आहे. ओके. आता बघा प्रश्न क्रमांक 1 अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. आता यात तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि इथं फिल इन द ब्लँक्स असते आणि ती तुम्हाला फिल करायची असते, जे की बरोबर उत्तर असायला पाहिजे, हे का नाही? सो हे प्रश्न जे तुम्हाला 4 मार्काला येते आणि ह्याचं उत्तर कसं लिहायचं आता हे बघा. याचं उत्तर एका एका वाक्यात लिहिण्यासाठीचा आता बघा. इथं प्रश्न काय होता? भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश. तर आता ते त्याचं उत्तर कसं लिहायचं? भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापला आहे. असं उत्तर गृहीत धरलं जाईल. अथवा इफ जर तुम्ही असं लिहितात, की फक्त प्राचीन पठाराने व्यापला आहे किंवा पर्याय क्रमांक किती आहे याचा? पर्याय क्रमांक 3 लिहिताल, तर हे उत्तर गृहीत धरलं जाणार नाही. ह्याचे मार्क तुम्हाला भेटणार नाहीत. ह्या गोष्टी एका वाक्यात लिहा. एक्झामिनरवर पण इम्प्रेशन पडेल. तुमच्यासाठीही चांगलं आहे, हे का नाही? ओके. सो प्रत्येक ह्याला आहे का तुम्हाला 1-1 मार्क आहे. ठीक आहे? ओके. नंतर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. आता 2 मध्ये कसं आहे तुम्हाला जोड्या जुळवायच्या. जोड्या जुळवायचं म्हणजे असं नाही की 2 रकाने कराल आणि असं, असं, असं भरा. असं नाही. बघा लक्ष द्या कसं उत्तर लिहायचं आहे याचं. तर समजा इथं आपल्याला काय विचारलंय स्तंभ आणि स्तंभ अच्छा. ओके. राजस्थानमध्ये ठीक आहे. आता याचं उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे, की समजा राजस्थान विचारलं. राजस्थानचं काय तांबे धातू उद्योग. पानझडी वाणांचं काय साग. पश्चिम घाट भारतातील जास्त पर्जन्याचा प्रदेश. हे उत्तर गृहीत धरल्या जाईल अथवा ते जोड्या लावल्याचं एक जे पेपर चेक करणार आहे त्याला इथे उत्तर पडणार नाहीये. बरोबर आहे? सो या एक प्रत्येक तुम्हाला जोडला 1-1 मार्क, 1-1 मार्क भेटणार आहे. बघा आधीचे 4 मार्क आणि आत्ताचे 4 मार्क बरोबर झाले 8 मार्क्स. 8 मार्क्स तुम्हाला एकदम फ्री भेटल्यासारखेच आहेत. तिथल्या तिथेच उत्तर आहेत. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे, की कोणता पर्याय निवडायचा. बरोबर आहे? बघा, पुढे दिलेल्या प्रश्नांचा एका वाक्यात उत्तर लिहा. जसा आपण पहिला प्रश्न सोडवला फिल इन द ब्लँक्स वाला, की पूर्ण एका वाक्यात उत्तरे लिहिली. ह्याचं सेम आहे. आता समजा प्रश्न आहे, की Amazon नदीचा उगम कुठे होतो? तर Amazon नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उत्तरावर होतो. ह्याला म्हणतात एका वाक्यात उत्तर. आता हे जे आहेत प्रश्न उपप्रश्न आपल्याला 5 दिलेत. बरोबर आहे? आणि या 5 उपप्रश्नापैकी आपल्याला फक्त 4 सोडवायचे. म्हणजे लेट्स सपोज करा, की तुम्ही 4 हे 4 सोडवताय आणि ते तुमचे बरोबर आहेत समजा आणि तुम्ही हेही सोडवला, तर हा एक्स्ट्रामध्ये गृहीत धरला जाईल. याचे मार्क्स तुम्हाला 40 मार्कामध्ये गृहीत धरले जाणार नाही. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये वळूया. आता इथं कसं असतंय, की तुम्हाला एक सूची दिलेली असते. यात सिक्कीम कुठे आहे, नर्मदा नदी कुठे आहे, शीत वाळवंट, एकशिंगी गेंडा असे सूची दिलेली असते आणि ते तुम्हाला या मॅपमध्ये शोधून त्याला इंडिकेट करायचे वगैरे सूची तयार करायची असते. मी इथं दाखवणार आहे तुम्हाला, की कसं हे करतात. आता बघा लक्षात द्या. समजा सिक्कीम आहे. सिक्कीम कसा दाखवला हो का? हा सिक्कीम. आता बघा, आता समजा आता हे जे चिन्ह लक्षात ठेवा, की नदीसाठी हे चिन्ह बेस्ट आहे, बरोबर आहे. शीतवाळवंटसाठी तुम्ही बदलू शकता. समजा हे चिन्ह शीतवाळवंटसाठी किंवा हे चिन्ह सिक्कीमसाठी. इट्स ओके. एवढा फरक पडणार नाही. आता समजा एक शिंगी गेंडा ह्याने दाखवला. इथं, 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 इथं. बरोबर आहे. आता एक शिंगी गेंडा समजा तुम्हाला काढताच नाही आला, सो तुम्ही ट्रायंगल काढू शकता. ट्रायंगल नाही झाला एकदम असं वर्तुळ काढा आणि त्याला गोल करा, डार्क करा जेणेकरून कसं आहे ते ओळखू येईल. बरोबर आहे. सो या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. ओके. सो या गोष्टी मला वाटतं क्लिअर झाल्या असतील, की मॅप कसा भरायचा. आता या मॅपसाठी जवळ-जवळ आहेत आपल्याला 4 मार्क्स. या गोष्टी लक्षात ठेवा. हे 4
आणि ह्याच्या आधी पण मग ते 3 प्रश्न बघितले 12च्या 16. ओके. आता हा पण दुसरा प्रश्न मॅपवरच आहे. आता बघा, भारताचा आणि ब्राझीलचा मॅप आपल्याला सहज विचारला जातो. त्याच्यामुळं हे मॅप आहे जवळ-जवळ पाठ असलेलेच बरे. बरोबर आहे? आता बघा, यात कसं असतंय, की पुढील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्यासोबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता यात तुम्हाला मॅप देतात आणि या मॅपमध्येच उत्तरं असतात. फक्त तुम्हाला शोधता आले पाहिजे. एवढंच करायचं. लेट्स सपोज करा, की नकाशातील अतिदक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा. अतिदक्षिणेकडील म्हणजे खालचा भाग. बरोबर आहे. आणि बंदराचं चिन्ह तसं आहे, हो काय इथं दाखवलं. बंदराचं चिन्ह असं. अतिदक्षिणेकडील म्हणजे रिओ ग्रँडे हे नाव येईल. बरोबर आहे. आता अजून एक प्रश्न करूयात. म्हणजे तुम्हाला एक सोपं वाटेल, हे खूप सोपं आहे प्रश्न हा, की नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे? आता प्रमुख रस्ता बघ, कशाला प्रमुख रस्ता म्हणजे ह्या 2 लाईनला प्रमुख रस्ता म्हणले आणि हा असा जातोय आणि ह्याला मार्गाचं नाव काय? ट्रान्स अमेझॉनियन मार्ग. बस एवढं सोपं आहे. आता बघा याचे उत्तर कसे या तुम्ही ना त्याच्यातील अतिदक्षिणेकडे बंदराचे नाव रिओ ग्रँड. एका वाक्यात उत्तरे लिहायचे. तुम्ही फक्त जर रिओ ग्रँडे लिहिताल मग इम्प्रेशन पडणार नाही. तुम्हाला मार्क्स कमी भेटते. नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव ट्रान्स अमेझॉनियन मार्ग. ते अक्षर सोडवायचे. त्यापैकी 5 पैकी तुम्हाला जे आहे ते 4 सोडवावे लागतात. ठीक आहे. एवढं कळालं? जायचं पुढं? ओके. आता प्रश्न 5 मध्ये बघा, विधानांची भौगोलिक कारणे स्पष्ट करा. ज्यात तुम्हाला 4 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायचे आणि 2 सोडवण्याला 6 मार्क्स आहेत. म्हणजे एका उपप्रश्नाला 3 मार्क्स कन्फर्म आहे. 3 मार्क्स जर कन्फर्म असतील, तर तुमचे कमीत कमी 6 पॉइंट लिहिणं महत्त्वाचं आहे, छोटे-छोटे. एखाद्या वेळेस मोठा पॉइंट असेल, तर 3 पॉइंट लिहिणं महत्त्वाचं. या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. आता पहिले 4 प्रश्नाची उत्तरे बघा, त्यांनी कसे लिहिलं. तर बघा, हा पहिला प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आता हे बघा, ह्या पहिला पॉइंट मांडला. आता काही जण काय करायलेत, की इथून दुसरा पॉइंट सुरू करतात. ते तसं करू नका. आपल्याला भरपूर पुरवण्या भेटतात शासनाकडून. सो त्याऐवजी आपण दुसरा प्रश्न इथं लिहू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट जे आहे ते इथं लिहू शकतो. ठीक आहे. मी प्रश्न म्हणलो चुकून, पॉइंट बनायचा होता मला. ठीक आहे. सो आणि ह्या प्रत्येक पॉइंटला तुम्हाला किती गुण मिळते? 1-1 गुण आणि तसे मिळून 3 गुण. तर मोठे पॉइंट असले तर तसं होईल. लहान पॉइंट असतात तर तुम्हाला 6 लिहावे लागतील. लेट्स सपोज करा, की पुस्तकात तेवढे पॉइंट्सच नाहीयेत. 3 पॉइंट्स आहेत किंवा 3-4 पॉइंट्स आहेत. लेट्स सपोज करा. तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातील. 3 पैकी 3 मार्क एका प्रश्नाला कसेही मिळून जातात. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की आम्हाला पॉइंट्स काढता येत नाही, तर तुम्ही गाईड वापरा किंवा पॉकेट स्टडी वापरा. त्याच्यात पण चांगल्या प्रकारे तुम्हाला पॉइंट्स दिले असते. ते सुद्धा कॉपी करून लिहू शकता. ठीक आहे. ओके. आता बघा लक्ष द्या. दुसराही पॉइंट तसाच आहे आणि हा तिसरा आहे उपप्रश्नाचं उत्तर तसं लिहायचं. बरोबर? ठीक. आणि हा चौथा उपप्रश्न. ठीक. आता 6वा प्रश्न बघा जिथे आहे का तुम्हाला आलेख बनवायचा असतो. आता हा जो तुम्हाला कल दिलेला असतो आणि इथं त्याच्याविषयी प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं असं आलेख बनवायचं असतं. आता हे जे ग्राफ आहे का, हे तुम्हाला तिथं क्लासमध्येच भेटेल. म्हणजे क्लासमध्ये ज्या सेंटरवर तुमचा नंबर आलाय तिथं हा ग्राफ आणि ह्याच्या आधी जे नकाशा दाखवला होता का आपण, हा हा मी नकाशा तुम्हाला सेंटरवरच भेटून जाईल. म्हणजे आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे. ओके. आता बघा, आता हा जो ग्राफ आहे, हे म्हणजे ग्राफ आपण आहे का गणितामध्ये शिकतो. बस आपल्याला जसं आहे तसं बनवायचं लाइक वर्ष इकडं आणि त्याच्यानंतर नागरिकांचा कल इकडं आणि त्यानुसार आपल्याला ग्राफ पॉइंट करायचे आणि त्याच विषयी एका प्रश्न विचारलेला असता, की 18% नागरीकरण कोणत्या वर्षी झाले? 18% नागरीकरण 1961 वर्षी झाले. हे बघ 18% नागरिकरण. कधी झालं? 1961. खूप सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला तुमचाच ग्राफ बनवायचा आहे. म्हणजे बघा, हे यांनी एवढं हे दिलंय, त्यात तुम्हाला फक्त तुमचा ग्राफ बनवायचा आहे आणि बस उत्तर लिहायचं फार सोप्या गोष्टी आहेत. ओके. पुढे जाऊया. दिलेल्या आलेखांचं वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. आता इथं आलेखाचं वाचन करायचं आणि खालील उत्तरे लिहायची आणि बघा, हे ऑरचा प्रश्न आहे. लेट्स सपोज करा, की तुम्हाला ग्राफ काढा वाटेना, इट्स ओके. मग या प्रश्नांची उत्तरे द्या. आता समजा वरील आलेखाचे शीर्षक लिहा. तर शीर्षक काय लिहिणार? भारत, वय आणि लिंग मनवरा. ठीक आहे.
नंतर समजा सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे? सर्वाधिक लोकसंख्या 10 ते 14 या वयोगटात आहे. ह्या ग्राफचं जे तुम्हाला एनालिसिस करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याची उत्तरे लिहायची. बरोबर आहे? ओके. 6 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला जे 1 मार्क असणार आहे. याचा अर्थ तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हे OR मध्ये प्रश्न आहे. तुम्ही हा ग्राफचा प्रश्न सोडवू शकता किंवा हा प्रश्न. ठीक आहे. वळूया पुढं. ओके. आता बघा हा 7वा प्रश्न. 7वा प्रश्न जे आहे ते बघा सविस्तर उत्तरे लिहा. ज्यात तुम्हाला 3 उपप्रश्नांपैकी फक्त 2च उपप्रश्न अटेम्प्ट करायचे आणि हे जे 2 उपप्रश्न आहेत, या प्रत्येक उपप्रश्नाला 4 मार्क्स आहे. या गोष्टीचं भान ठेवा, की प्रत्येक उपप्रश्नाला 4 मार्क्स आहे. 4 मार्क्स आहेत याचा अर्थ आपल्याला कमीत कमी 8 पॉइंट लिहिणं महत्त्वाचं आहे किंवा 4 मोठे पॉइंट लिहिणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे? ओके. आता बघा लिहायचं. आता लिहायचं तुम्हाला सांगितलंय मी, की पॉइंट कसे काढायचे आणि कसं लिहायचं. हे बघा 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट असे लाईनीनं आले पाहिजेत पॉइंट. जेणेकरून जे चेक करणार आहे त्याच्यावर एक चांगलं इम्प्रेशन पडेल. बरोबर आहे? आणि या प्रत्येक पॉइंटचे किती अर्धा-अर्धा, अर्धा-अर्धा मार्क बरोबर 4 मार्क एक्झामिनर देऊन टाकतोय तुम्हाला. टिक, 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 टिक. हे का नाही? ओके. आणि दुसरा प्रश्न तसाच करायचा आहे. बरोबर आहे? तर त्यात पण तुम्हाला 8 पॉइंट दिलेत आणि सेम उपप्रश्न सॉरी आणि तिसरंही तसंच उपप्रश्न. आता बघा 4 आहेत, 4 पॉइंट आहेत, पण चांगले मोठे-मोठे पॉइंट. मग ह्याला किती देणार एक्झामिनर? 1, 1, 1, 1. 4 मार्क कन्फर्म. ठीक. सो अशा प्रकारे मार्क्स दिलेले असतात. आणि इतर जे आपलं भूगोलाचं पेपर पॅटर्न आणि उत्तर कसं लिहायचं हे संपदे. काही डाउट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा किंवा Instagramवर विचारू शकता किंवा gmail.com वर विचारू शकता. आता नेक्स्ट जे लेक्चर असेल ते आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशनचं कंटिन्यू करणार आहे. सो तब तक के लिए धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.